जरांगे यांनी मुंडेंवर सुपारी दिल्याचे आरोप केलेले आहेत। कोणी काय वार पलटवार केलेत यावरून पाहूयात सविस्तर टॉप 9 बातम्यांमधून। धनंजय मुंडेंनी मला मारण्याची सुपारी दिली। 2.5 कोटींची डील झाली होती। जेवणात विष टाकून मारण्याचा किंवा गाडीचा अपघात करून मारण्याचा प्रकार आणि हा डाव होता। मनोज जरांगेंचा गंभीर आरोप। ही सगळा सामूहिक कट आणि घातपात करण्याचा मुख्य कारणीभूत धनंजय मुंडे याला चौकशीला घ्या। धनंजय मुंडेंनी मला खेटायला नको होतं, तुम्हाला नाक घासायला लावेन, लक्षात ठेवा, जरांगेंचा इशारा। तर पंकजा मुंडे, धनंजय देशमुख, सुरेश धसांसह बावनकुळेंच्या भाच्या संदर्भात आरोपींकडे खूप माहिती आहे, जरांगेंचा दावा। 2 आरोप आहेत ना, त्या पोराला लय माहिती आहे। मी सांगतो हे सगळ्यांनी शिरेस घ्या। पंकजा ताईबद्दलचा काय विषय त्या पोराला सगळं माहिती। बावनकुळे साहेबाच्या भाच्याबद्दल काय, आता हे खूप शिरेस हे विषय। दरम्यान माझी आणि जरांगे तसंच आरोपींची ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट करा। सीबीआय मार्फत या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे। मनोज जरांगेंना या सर्व गोष्टी महागात पडणार, धनंजय मुंडेंचं जरांगेंना उत्तर। या सर्व प्रकरणाची चौकशी ही आता महाराष्ट्र शासनानं नाही तर सीबीआयनीच केली पाहिजे। माझी ब्रेन मॅपिंग करा, माझ्या ब्रेन मॅपिंग सोबत जरांगेची करा। तर मी नार्को टेस्ट साठी तयार। सीबीआयच्या पुढील सुद्धा कोणतीही चौकशी असेल तर मी पणाला लावणार। जरांगे यांचं धनंजय मुंडेंचं आव्हान त्यांनी स्वीकारलं। तर जरांगेंनी पत्रकार परिषदेत ऑडिओ क्लिपच ऐकवली। उद्या मीच अर्ज करणार, सगळ्यात अगोदर मी तयार आहे नार्को टेस्ट। तू सीबीआय काय म्हणतो, तू त्याच्या पुढची कोणची काय असेल त्याच्यात मी तयारी। मी तर म्हणतो नार्को टेस्टला सगळ्यात आधी माझा अर्ज जाणार आहे। आजकाल एआयनं काहीही करता येतं, माझ्यावरील आरोप खोटे, धनंजय मुंडेंनी जरांगेंचे आरोप फेटाळले। आरोपींची भाऊबीजेच्या दिवशी धनंजय मुंडेंसोबत भेट, गाडी घेऊन द्या असा आरोपींनी उल्लेख केल्याचा जरांगेंचा दावा। तर गाडी ठोकतो असंही आरोपीनं सांगितल्याचा जरांगेंचा दावा। मराठा समाजाला खरंच ओबीसीमधनं फायदा की ईडब्ल्यूएस मधून फायदा होणार, आरक्षणावर चर्चा करण्यासाठी जरांगेंनी मला ठिकाण आणि वेळ सांगावं, धनंजय मुंडेंचं जरांगेंना आवाहन। अजित पवार ही घाण अजून किती दिवस सांभाळणार, मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंवरून थेट अजित पवारांना सवाल। अजितदादांना नाही वाटत आता ही घाण किती दिवस सांभाळायची। जर असं डाव होणार असले उद्ध्वस्त व्हायचे काम आहेत नाही, म्हणून फडणवीस साहेबांनी आता मात्र याच्या खोलात जावं। जरांगेंविरुद्ध धनंजय मुंडेंनी हा कट केलेला आहे आणि याच संदर्भात नेमकं काय घडतंय, कुणी काय वार पलटवार केलेत पाहूयात टॉप 9 बातम्यांमधून। जरांगेंविरुद्ध धनंजय मुंडेंनीच हा कट केलेला असणार। धनंजय मुंडे या नासक्या वृत्तीला मराठवाड्यातून नाही तर देशातनं बाहेर काढा, त्यांची आमदारकी रद्द करा। करुणा मुंडे धनंजय मुंडेंविरोधात आक्रमक। तो जे आपली बायकोला जे 2 मुलाबाळांना सोडू शकत नाही, तसं आपल्या बायको वरती इतका अन्याय अत्याचार कट कारस्थान केले तो जरांगे भाऊला तो करणं जे आहे ते मला वाटते की केलेलं असेल। जरांगेंच्या आरोपांवर पोलीस तातडीनं कारवाई करतील, मनोज जरांगेंच्या आरोपांनंतर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। नाही, मला याच्याबद्दल पूर्ण माहिती नाही आहे, पण ज्यांनी काही हे केलं असेल किंवा जे काही त्यांच्याकडे माहिती असेल त्यावर पोलीस कारवाई करतील असं मला वाटतं। जरांगेंना मारण्यासाठी कुणी कट रचत असेल तर हे निषेधार्थ। जरांगेंच्या भेटीनंतर भाजप आमदार नारायण कुसेंची प्रतिक्रिया। तर या प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा करणार असल्याचंही वक्तव्य। हे जे आहे हे निषेधार्थ आहे। कोणी समाजासाठी लढत असेल आणि त्याच्यावर जर कोणी असं टॅप करीत असेल, कट रचत असेल, हे निषेधार्थ आहे। याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे। एसआयटी नेमून मनोज जरांगेंच्या हत्येचा कट रचणाऱ्यांची चौकशी करावी, केंद्रीय पातळीवर सुद्धा चौकशीसाठी मागणी करणार, बजरंग सोनवणेंची माहिती। ही जी काही कोणी कृत्य केलं याची सखोल चौकशी झाली पाहिजे। मी त्याच्या पुढे म्हणतो याची एसआयटी चौकशी लावा। जे कोणी याच्यात आहेत याला सर्वांना मोकोकासारखा कायदा यांना लागू होतो। जरांगेंना जिवे मारण्याचा कट रचणाऱ्यांवर कठोर कारवाई करा आणि जरांगेंना शासकीय सुरक्षा द्या। सुरेश धसांचंही मुख्यमंत्र्यांना पत्र, मनोज जरांगेंना Z+ सुरक्षा द्यावी। आमदार विजयसिंग पंडित आणि आमदार प्रकाश सोळंकेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र।
जरांगेंना जिवे मारण्याचा कट रचल्याप्रकरणी आरोपींना 12 तारखेपर्यंत पोलीस कोठडी, दादा गरड आणि अमोल खुणे अशी आरोपींची नावं.